नवं कीर्तन ऐकायला कानो पात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात आता कीर्तन ऐकाय बसली. आता हिनं कीर्तन ऐकायची ना आम्ही काय करायचं. शेवटी लोकांची तोंड ती कुणी गप्प करू शकतं का. संतांना सोडलं नाही आपली काय कथा. एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला तरी अख्खा गाव चांगलं म्हणत नसतं. दोन चार तरी खोट बोलणारच. ते म्हणाल हा त्याला काय असतं पैशाचा उता आलाय कुठं तरी खर्चायचंच. लोक आहेत ती. तुम्ही किती काही करा रे. तुम्ही गोरी बायको केली तरी म्हणणार बाबू याला बरी दिली. आणि काळी बायको केली तरी म्हणणार बाबू यानं बरी केली. अरे मग काय ब्रह्मचारी राहू का. आता सगळ्यालाच मधल्या कलरची कुठनं भेटायची. लोक म्हणजे ना स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेबळ आठवत त्याला काय काळा होती रे. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेलतो कीर्तनाला येत काय नाही जातीला नाचू नाचू जिरी होती. अरे करू काय मरू का. पण मी फार नाही बाबा विचार करत. अनंत वाचाळ परळती वरळ त्या कैसनी गोपाळ पावे हरी. माझा त्याच्यावर विश्वास आहे. काय संकट माझ्या वाट्याला यायची यावे काय दुःख माझ्या पदरात पडायचं पडावं. किती लोकांनी मला नावं ठेवावं. मी समाजात नजरेत पडले तरी चालेल पण जोपर्यंत मी जगाच्या मालकाच्या नजरेत सत्य आहे तोपर्यंत माझी प्रगती आणि माझी समृद्धी कोणीच अडवू शकत नाही. जगाचा मालक माझ्या मस्तकावर हात ठेवला हे लक्षात ठेवा. तुम्ही सत्य आहे ना बस. तुम्ही सत्य असला की कोणाला घाबरायचं नाही. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता ज्यामध्ये एक दृष्टांत. जंगलाला आग लागलेली असते. हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला एवढूसा जीव तुझा तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का. लोक मलाही म्हणतात टीच बरंच आहे का लईच बोलत ही. बायका तर मला तोंडावर म्हणतात टीव्हीत लई चांगली दिसती समोर लई किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे इथं खोटंच असतं कुठे काय खरं असतं. व्यक्तीला भेटल्याशिवाय जज करत जाऊ नका या विषयाकडे. चला लोक म्हणले चिमणीला एवढूसा जीव तुझा तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझं कर्म छोटं मोठं फक्त सत्य असावं. माझं नाव छोटं मोठं फक्त माझं कर्म खरं असावं. याच्या पलीकडे मला काही नको आहे दादा. मी तुझ्याशी प्रामाणिक आहे ना बस. माझं तुझ्यावरचं श्रद्धा तुझ्यावरचं प्रेम तुझ्यावरचा विश्वास खरा आहे ना. लवण मिळविता जय. माझी अवस्था सारखी आहे सामर्थ्यवंत आहे कोणी काही कमी करू शकत नाही या विषयाकडे ताकद आहे. लोक म्हणले कान्हो पात्रेला शेवटी लोकच ती बोलली. वाईट वाटलं लहान होत्या असं म्हणतात. सगळ्या जगाची माय माझं ज्ञानोबा आहे म्हणतात. काय एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. बाईचं व्यक्तिमत्व स्त्री लागतं. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले त्यांना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणायचा अधिकार असेल ज्ञानोबांचा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. सामर्थ्यवंत काही नाही लागत आपल्याला एवढंच. लई विचार करू नका काही नाही त्याच्यात. नाहीतर अख्खं कीर्तन सोडून द्या चाल चिठ्ठी दिली होती लोकांना बिया करायची. लोकांचं कसं आहे चांगलं कधी घेत नाही ती वाईट कधी सोडित नाही ती. काहीच लिहिलं नाहीये त्याच्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा घ्या एवढंच लिहिलं. त्याच्या पलीकडे काहीच लिहिलं नाही. त्याच्यामुळे त्याचा विचार करू काय लिहिलं होतं काय नाही. तुम्ही विचार करता त्याच्यापेक्षा गोष्ट लई वेगळी असते पण ती कसं एकापासून 100 जाऊस तर त्याची काहीतरी भलतीच गोष्ट होती. त्याच्यामुळं आयुष्यात ट्रान्सपरंट लहान एक लय महत्वाचं आहे. महाराज लोकांच्या तर इतकं माणसं हात धुवून पाठीमागे लागली ती. हात धुवून नाही आंघोळ करून लागली ती. असली त्या वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे लागल्यात. कुठं नुसतं सापडूच द्या. अरे पाणीपुरी खाताना सुद्धा म्हणतात पाणीपुरी खाता. अरे मग काय खाऊ. अरे माणसं रे आम्ही फिरतो आम्ही 24 तास. काय म्हणता महाराज लोकांना हॉटेलात खावं का. अरे तुम्ही देत नाही तर करायचं काय.
आणि एवढे पैसे कमी होत्या करता काय त्याचं, हा घर भरला असेल तुमचं, या बघाय एवढ्या पैशाचं करता काय, पीठ होतो आता करतो काय, आव बाई तू कोण, जाऊ द्या मोर द्या तिकडं, मी माझं सांगते महाराज. विनंती एवढीच, तुम्ही आहे ना चुकीच्या दृष्टिकोनातून बघत जाऊ नका. महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात. हे तुम्हाला कळलं पाहिजे, चांगलं काय आणि वाईट काय. आता मी शिवलीला पाटील आज 18 वर्ष झालं कीर्तन करते, त्याला तोंडाकडे बघू नका माझ्या, 23चीच आहे मी. कीर्तन वयाच्या 5व्या वर्ष पहिलं केलं. लोकांना वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिट. बापाची पेंड आहे आपल्या, पाकिट यायला सुद्धा कष्ट नाही करायला लागतं रे. 18 वर्ष झालं कीर्तन करते. आता या 2-3 वर्षात कुठे नाव झालंय, आणि जेव्हापासून नाव झालंय तेव्हापासूनच लोक पैसे द्यायला लागले. त्याच्या आधी मागितलं तरी देत नव्हती, पण द्यायला लागल्यावर कळलं पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी. कळलं त्यालाच कळलं. त्याच्या बापाकडे काही कमी होता का बघ, त्याला खर्चायचा कुठं ते कळलं नाही. पण आम्हाला ज्ञानोबांनी तेवढी बुद्धी दिली ना, जरी सदर मातो ते जे जे मिळे आपण याचे ते त्याचे बहुते सन्मान योगे. आज मी जेवढा काही पैसा कमवला ना, 1 रुपया कोणाची देणगी न मागता, कधी हातात पावती पुस्तक न घेता, फक्त कीर्तनाच्या मानधनावर जे मी कष्ट करते, दिवसभर प्रवास करून रात्री 2 तास सकाळी 2 तास कीर्तन करतो, त्या फक्त कीर्तनाच्या मानधनावर 6 मजली 6.5 ते 7 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी शिक्षण घेते. आज 90 ते 100 पोरी माझ्याकडे आहेत. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीची आहे. माझ्या मुली सामर्थ्यानं शिक्षण तर घेतातच, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, CBSE पॅटर्न, SSC पॅटर्न, आर्ट, कॉमर्स, सायन्स हे तर शिकतातच. पण त्याच्या पुढं शास्त्र, वेद, उपनिषद, विचारसागर, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, हरिपाठ, कीर्तन, भजन, पेटी, गायन, या मुली पुढे जाऊन पैसा कमावतील, नाव कमावतील, हा प्रारब्धाचा भाग आहे. पण या वारकरी संप्रदायाच्या मुली धर्म आणि मायबापाचं नाव जपतील, हा विश्वास या व्यासपीठावरचा आहे. आज 5वी ते 12वी पर्यंतच्या मुली मी सांभाळते. 5वीच्या अगोदरची घेत नाही का तर तिला काही कळत नाही, 12वीच्या नंतरची घेत नाही का तर तिला लय कळतं. हे आम्हाला शिकवून थोड्या दिवसानं महाराज, दुसरं काही नाही. एक 18 वर्ष एखादी मुलगी जर वेगळ्या ॲटमॉस्फिअर मध्ये राहिली, ती पुन्हा पटकन परमार्थ ग्राह्य करेल असं नसतं. त्याला लहानपणापासूनच लागतं, झाडाची फांदी कवळी येतोपर्यंत वागते असा विषय. कधी आलात बार्शीला तर नक्की या. मुली गादीशिवाय झोपत नाही, आरोशिवाय पाणी पित नाही, सोलर शिवाय आंघोळ करत नाही. प्रत्येक 4 मुलींना वेगळी रूम, वेगळं वॉशरूम, वेगळं बाथरूम आहे. असं नाही की एक हॉल बांधला तिथं सगळ्या पोरी एकत्रित झोपवल्या, हे लक्षात घ्या. त्यामुळे कीर्तनकार त्याच्या पैशाचं काय करतो हेही बघत चला, आणि प्रत्येकाला नावं ठेवत जाऊ नका, कारण अवघड नाव ठेवायचं नसतं, अवघड नाव कमवायचं असतं. ते करूया या विषयाकडे. शेवटी लोक असती कानोपत्रेला बोलली, आपली काय गत आहे. लोक म्हणले तो कीर्तन करायचे का, तू ऐकायच. वाईट वाटलं, माझ्या ज्ञानोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवलं, आणि माझ्या आईचं मन इतकं मोठं आहे, सामर्थ्याने सगळ्याला सांभाळून घेतं. पावली म्हटलं काय झालं माय रडायला. ज्ञानदादा, लोक म्हणतात माय आहात तुम्ही, काय चूक आहे माझी सांगता तरी जरा. विषयाच्या कुळात जन्माला आले यात माझी चूक आहे, मला माझा बाप माहित नाही यात माझी चूक आहे. तुम्ही म्हणता जातवीत गोत कुळशिळ मात भजे कातरीत भावना युक्त. परमार्थात फक्त भावना महत्वाची असते म्हणे, जात कुळ गोत्र नसतं. असंच असेल तर आज हा समाज मला का नीच कुळातली म्हणतं. असेलही मी नीच कुळातली, मग मला विठ्ठल जवळ करत नाही का. जगाचा पाप म्हणे तो, मग माझा होत नाही का.